रेल रोको आंदोलन केलं, परंतु या ठिकाणी रेल्वे विकून कामगारांना उद्ध्वस्त करून कामगारांचे मुलं बाळ त्यांच्या रक्ताने लाल झालेले कमाड। अरे ज्या नथुराम गोडसेने महात्मा गांधीजींचा खून केला की या ठिकाणी जे आहे की आपण सर्वांना मिळून या ठिकाणी या वरणगावच्या प्रश्नांच्या संदर्भात आपण सर्वांना या ठिकाणी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे। वरणगावचा तू नाही आहे, अरे वरणगावचा तर मी आहे, कारण माझ्या पत्नीने तुम्ही निवडून दिलं। वरणगाव माझं, मी वरणगावकरांचा, तू थोडी वरणगावचा। खोट्या थापा मारतो, भूल थापा मारतो। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा या डॉक्टर मानवतकरच्या 15 दिवसापूर्वी हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्ण गेला, गरीब रुग्ण, आणि गरीब रुग्ण गेल्यानंतर त्या रुग्णाची सेवा करण्याऐवजी या डॉक्टर मानवतकरने काय केलं तुम्हाला सांगतो मित्रांनो। तो रुग्ण त्या ठिकाणी गेला, त्याने सांगितलं की डॉक्टर साहेब मी गरीब आहे हो, डॉक्टर साहेब मी गरीब आहे, मला हृदयविकाराचा झटका आलाय, मला अटॅक आलेला आहे साहेब, माझे लहान लहान मुलं आहेत, माझी पत्नी आहे साहेब, मला वाचवून घ्या साहेब, माझा जीव वाचवून घ्या साहेब, मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीये साहेब। डॉक्टर मानवतकर काय म्हणाला त्याला, या टेबलवरती पहिले पैसे ठेव, त्याच्यानंतर मी तुझा इलाज करतो। तो ओरडून संजय सावकारेचा हरामाचा पैसा येईल तुमच्याकडे, डॉक्टर लोणीकरचा हरामाचा पैसा येईल तुमच्याकडे, लक्ष्मी जर आली दारामध्ये तर घेऊन टाका। जितका पैसा हरामाचा यांच्याकडे आहे ना, प्रशांत पाटील सारखे अनेक ठेकेदार, या सगळ्यांचा पैसा या निवडणुकीमध्ये बाहेर येणार आहे। करोडो रुपये हे लोक खर्च करतील, वाटतील, पुन्हा त्यांचे चमचे दलालांचेच घरं भरतील। आमदार संजय सावकारीची बी तीच अवस्था आहे, म्हणून यांची लक्ष्मी घ्या। परंतु मित्रांनो, या गरीब कार्यकर्त्याचं गॅस सिलेंडर मात्र विसरू नका रे मित्रांनो। हे गॅस सिलेंडर शिवाय माझ्या आया बहिणींचा स्वयंपाक होत नाही मित्रांनो। हे विश्वास मी विकास मी हा माझा नारा आहे मित्रांनो। तुम्ही मला ताकद द्या, शक्ती द्या, आशीर्वाद द्या। काय तुम्हाला सांगतो, रुग्णांना लुटून डॉक्टर लोणीकर विधानसभेची निवडणूक लढवतोय, तो रुग्णांचा खिशातून पैसा काढून घेतो मित्रांनो। अरे यस, डॉक्टर लोणीकरचा त्या नागपूरमध्ये दारूचा धंदा आहे, देशी दारूचा। हेही प्रचार करताना कसा की हे पैसा बोलता आहे, म्हणून डॉक्टर लोणीकर कडून माजी आमदार संतोष चौधरींना 40 करोड रुपये जे आहे या संपूर्ण मतदारसंघामध्ये, सॉरी 40 कोटी नाही 2 कोटी रुपये मिळालेले आहे। कोणाकडून तर डॉक्टर लोणीकर कडून, त्याच्या चमचे दलाल हस्तकांना या ठिकाणी वाटण्यासाठी। जनतेला मिळणार नाही पैसा, डॉक्टर लोणीकरचा पैसा संतोष चौधरीने 2 कोटी घेतले आणि तिकडे रावेरला पाठवले अनिल चौधरीसाठी। माझी या ठिकाणी संजय सावकारेकडून 2 कोटी रुपये घेतले, यांना जे विमान आमदार नको होता म्हणून संजय सावकारे सोबत बी छुपी युती केलेली आहे, आणि छुपी युती करून त्या संजय सावकारेकडून देखील 2 कोटी रुपये घेतले त्या अनिल चौधरीसाठी। अशा पद्धतीने संतोष चौधरी आणि त्याचे चमचे दलाल हस्तक भडवे हे बिकाऊ आहे, जगन सोनवणे टिकाऊ आहे। म्हणून गॅस सिलेंडरला मतदान करा ही नम्र विनंती। वेळ संपलेली आहे, पोलिसांनी इशारा दिलेला आहे। इथेच थांबतो। जय हिंद, जय वरणगावकर, जय विकास, धन्यवाद, जय भारत।